नमस्कार. आज आपण जागतिक अवयवदान दिन निमित्त पंधरवडा साजरा करत आहोत. लातूर जिल्ह्यातून किरण लोभे व सिंधुताई तलवार या दोघांनी अवयवदान केलेलं आहे आणि आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. नमस्कार. लातूरमध्ये अवयवदान सर्वात प्रथम ज्याचा अवयव लातूरमधून दिल्या गेलं तो किरण सुनील लोभे, त्याचे हे आई आणि हे भाऊ आहे. नमस्कार. आपल्याला अवयव दान करण्यासाठी कोणी प्रवृत्त केलं? मधील डॉक्टर डीन राजाराम पवार सरांनी आम्हाला तयार केलं. ते सांगितले की असं करा, तुमचा आणखी भाऊ समोर जिवंत आहे असं समजून तुम्ही करा. म्हणजे ते आणखी अवयव दान केल्यानंतर ते आणखी जिवंत आहे असं सांगितले आम्हाला. फक्त मेंदू ब्रेन झाला होता. अवयवदानाचा निर्णय हा दात्याचा होता की कुटुंबाचा होता? कुटुंबाने घेतला. या निर्णयामध्ये तुम्हाला कोणी मदत केली घेण्यासाठी? तुम्हाला हे अवयवदान करायची प्रक्रिया ही माहिती कशी झाली? आम्हाला डॉक्टर डीन यांनी सांगितले की अवयवदान केलं तर चांगलं राहील, कारण त्याचा एक म्हणजे असं मेंदू ब्रेन डेड झालेला आहे आणि सगळे असे म्हणजे एक असे ही खराब होऊन जातील. त्यावेळेस आम्हाला सांगितले की असं असं करा, चांगली प्रक्रिया आहे. आता अवयवदान करून आपल्याला म्हणजे आपल्या भावना काय वाटतं? आपल्याला आनंद वाटतो. आम्हाला कुठेतरी माझा मुलगा जिवंत आहे, मला आनंद वाटतो. माझ्या कोणाच्या तरी आयुष्य घडू शकला तुम्ही आहे ना. तुमच्या मुलाचं अवयवदान कुठेतरी बघत आहे, राहत आहे, त्यांना कुठेतरी आहे असं वाटते माझ्या जीवाला, म्हणून मी समाधान मानते. आता तुम्ही तुमच्या मुलाचं अवयव दान केल्यानंतर आता तुम्ही समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? काय सांगू शकता? जी मी केली ती संदेश देऊ शकते. काय? असं करा अवयवदान अवयवदान करा, कारण कुणाचं तर जीवन वाचते ना समोर. आता अवयवदान करण्यामध्ये प्रत्येक जण असं हे होतं, म्हणजे काहीतरी प्रेरणा भेटते, काही घटना घडते अशी. तर आपल्याला काय कुठल्या घटनेनं प्रेरणा दिली अवयवदान करण्याची? त्यावेळेस असं झालं की आम्हाला काही सुचलं नाही. त्याचा ब्रेन डेड झाला होता. ब्रेन डेड झाला होता. त्यावेळेस आम्हाला काही सुचलं नाही की आम्ही विचार केला की असं अवयवदान करावं. म्हणजे मुलाचं ब्रेन डेड झाल्यामुळे अवयव तरी कामाला येतील, दुसऱ्याला जीवन भेटते त्याच्यापासून. थँक्यू. अवयवदानाचा निर्णय हा दात्यांचा होता की कुटुंबाने ठरवला होता? कुटुंबाने ठरवला. तर तिनं अगोदरच फॉर्म भरला होता, आई वडील आणि सगळ्यांनीच भरला होता, पण तिची अशी इच्छा नव्हती त्यावेळेस सुरुवातीला. ते अचानक तिनं झाली आणि सगळे अवयव चांगले असल्यामुळं मग आमच्या सरांनी, भावानं, माझ्या मामाने पुढाकार केला. अवयवदान प्रक्रियेदरम्यान वैद्यकीय टीमने तुम्हाला कशा प्रकारे मदत केली? खूप छान मदत केली. सुरुवातीला इथं सरकारी दवाखान्यात नेलं. त्यांना नेल्यावर त्या दिवशी संडे असल्यामुळं हे होतं सुरुवातीला, पण कलेक्टर सरांनी फोन केला की सगळे पूर्ण टीम आली तिथं आणि पैकी डॉक्टरांनी मदत केली. तिथून ॲम्ब्युलन्सनं सोलापूरला नेण्यात आली. अवयवदान करून आपल्याला आता म्हणजे कशा प्रकारची भावना आहे? आपण खूप समाधान वाटतं की आई आमची कुठं ना कुठं तरी आहे. चौघाजणात बघतो, पहिले एकटी होती पण आता आम्ही चौघाजणात बघतो. कुठं का असं तिनं आहे एवढं समाधान आहे. तुम्हाला असं वाटतं का की यामुळे दात्याचे जीवन एक वेगळ्या स्वरूपात पुढे चालू आहे? हो, वाटतं. खूप समाधान वाटतं असं. आपण आता इतर लोकांना या अवयवदानाबद्दल काय सांगू इच्छिता? हेच की जेव्हा एका कुटुंबाला आमच्या देण्यात आलं होतं, तो अक्षरशः आज मरती का ती उद्या मरती अशी कंडिशन होती. आणि तिचे मिस्टर कंटिन्यू आईसोबत होते आमच्या. आम्हाला माहीत नव्हतं की त्याने त्यांच्याच मिसेसला द्यायचं आहे अवयव म्हणून. त्यांनी लातूरहून सोबत गेले तिथंपर्यंत आणि रोज 3 दिवस तिथं हॉस्पिटलमध्ये होती आमच्या आई. प्रत्येक पेशंटला जाताना त्यांनी प्रत्येकासोबत जायचे, पाया पडून यायचे. पण त्यावेळेस आमची कंडिशन अशी नव्हती की आम्हाला काही कळालं नाही त्यांना दिलंय म्हणून. मग त्यांनी 1 महिन्यानंतर परत त्याच हॉस्पिटलमध्ये चेकअपला आले जिथं माझे मामा गेले होते दाखवायला. तेव्हा त्यांनी पाया पडून सांगितले, माझी बायको परवा दिवशी मरणार होती, 2 दिवसात जाईल म्हणून सांगितलं.
पण ह्यामुळं आज तिने नातवंडात खेळते अवयवदान. अवयवदानामुळे हे जेव्हा ऐकलं इतकं समाधान वाटलं की आई आहे आमची कुठेतरी. हा खूप छान झाला. कोणत्या ना कोणत्या कोणत्या स्वरूपात ना आपली कोणत्या आई स्वरूपात आहे. जिवंत आहे आपली आई हम्म. असं भावना हे होत्या. धन्यवाद. धन्यवाद.